बायकोचं नवऱ्यावर जास्त प्रेम असेल तर बायको 5 वाजता उठते आणि नवऱ्याचं बायकोवर जास्त प्रेम असेल तर बायको 8 वाजता उठते. ही आहे प्रेमाची ताकद. फक्त पुरुषांनाच दुसऱ्यांच्या बायका चांगल्या नाही वाटत, बायकांना सुद्धा दुसऱ्यांचेच पुरुष सत्यवान, गुणवान, धनवान, सभ्य, स्मार्ट वाटतात. कोणी कोणापेक्षा कमी नाही. जिने अख्ख्या गावाला घोडा लावलाय तिने आपल्या भावाला हळद नाही लावा म्हणजे झालं. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. जर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला पैसे मागत नाही याचा अर्थ तिचा दुसरा बॉयफ्रेंड तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. तुम्ही किती मोठा व्हा पण सासरवाडीला गेल्या बायकोच्याच नावाने ओळखतात. तो बघा गुडीचा नवरा असंच म्हणतात ना. ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल. अरे ज्याचं झालं त्याला विचार, लय लांब कशाला तुझ्या बापालाच विचार. ती सांगेल काय गोंधळ असतोय ती. 2-4 वर्ष लय मजा येते, पुन्हा वाटतं उगाचच केलं. पोरांनो मला खरं खरं सांगा, कोणाकोणाचं स्वप्न आहे मामाच्या पोरी बरोबर लग्न करायचं? अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर. हो मामी मुलगी. हॅलो. हा हॅलो, कोण? जास्त झाली वाटतं. मी तीच बोलते जिच्याशी लग्न करून तुम्ही पस्तावलात ना. अच्छा बायको. काजू किती बी जरी चांगला असला तरी पण ते पोह्यामध्ये शेंगदाण्याची जागा नाही घेऊ शकत. तसंच शेजारी किती जरी भारी असली तरी बायकोची जागा नाही घेऊ शकत. बायकोने जर थोडं जेवण घेता का ऐवजी थोडी घेऊन जेवता का असं बोललं असतं तर नवरा बायको मध्ये कधीच भांडण झाले नसते. खरंय की नाही? अहो लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही. अगं येडे, परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? भाऊ तू तिचा ना सोडून दे र. अरे तिचे गुडघे बी तुझ्या तोंडापेक्षा गोरे आहेत काळ्या. मेवणीला बघितल्यावर प्रत्येक जावयाला सासूविषयी खुन्नस असते का? कारण घरात रसगुल्ला असताना मला दहीवडा का दिला? त्याला रोज गोड गोड बोलणारी पाहिजे होती, पण त्याला रोज किरकिर करणारी मी भेटलीये. बायको पाहिजे नखरेवाली मराठ